आजकाल हे पाहण्यात येते की चायनीज आणि कोरियन फूडचं क्रेज खूप वाढत चाललं आहे. मग त्यामध्ये येणारा सोय सॉस आहे, विनेगर आहे, अजिनोमोटो आहे, MSG आहे, हे सगळ्या पदार्थामध्ये वारंवार पद्धतीने वापरले जात आहे. तर याचा शरीरावर काय इफेक्ट होणार आहे? ओके, हे जे सोया सॉस आहे, विनेगर आहे, हे मूळतः आम्ल पदार्थ आहेत आणि सोया सॉस हा फर्मेंटेड प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये सोयाबीन आणि व्हीट म्हणजे गहू हे इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये सॉल्ट आणि शुगर जाऊन त्याला फर्मेंट करतात. 13 ते 14 महिने लागतात त्याला प्रॉपर फर्मेंट होण्यासाठी आणि फर्मेंटेशनसाठी वापरतात मोल्ड, ॲस्परगिलस ओरायझी और सोजू. आणि याला जर तुम्ही पूर्णपणे फर्मेंट नाही केलं आणि कमी कालावधीत फर्मेंट करून सोय सॉस बनवायचा असेल 1-2-3 महिन्यात, तर तो सोय सॉस हा ॲसिडिक हायड्रोलायसिस या प्रक्रियेने बनतो. म्हणजे ते हायड्रोक्लोरिक ॲसिडच आहे. तर हा मुख्यतः सोय सॉस आम्ल गुणधर्मी, अतिशय जास्त प्रमाणात सोडियम असणारा म्हणजे मीठ असणारा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ल, लवण आणि ॲस्ट्रोजंट हे तिन्ही टेस्ट त्याच्यामध्ये आहेत. तर हे जे आम्ल, लवण, क्षारधर्मी पदार्थ आहेत हे तुमच्या हेअरफॉल, त्याच्यानंतर स्किन आणि आईज या तिन्हीच्या हेल्थसाठी खूप हानिकारक आहेत. आपण बघतो की लहान मुलांमध्ये म्हणजे टीनेजर 11-12 वर्षांच्या मुलांमध्ये देखील आत्ता प्रीमॅच्युअर ग्रेइंग म्हणजे पांढरे केस, हेअरफॉल ही लक्षणं पाहायला मिळतात आणि सोबतच कमी वयात चष्मा लागणे हे पण बघायला मिळतं. का तर त्यांच्या जेवणात असणारा हा अतिशय जास्त वापर होणारा सोय सॉस, फर्मेंटेड प्रॉडक्ट्स, विनेगर आणि बाहेरचे जे पॅकेज प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट्स आहेत ते. तर सोय सॉस तुम्ही वापरा, मॉडरेशन इज द की. सगळ्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी सोय सॉस घातला पाहिजे असं बिलकुलही नाही आहे. तो एक विशिष्ट उमामी फ्लेवर देतो, जिभेवर त्याची चव बराच वेळापर्यंत रेंगाळते आणि ह्यामुळेच हा सोय सॉस सगळ्यांना खूप आवडतो आहे. हा त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, त्याचप्रमाणे त्याचे बेनिफिट्स पण आहेत की ज्याच्यामध्ये 0 कॅलरीज आहेत, ते तुमच्या कोलेस्ट्रॉलला अफेक्ट करत नाही, पण तो हाय सोडियम कंटेंट आहे. तर ज्यांना BP आहे, हाय BP असणाऱ्यांना, हार्ट डिसीज आणि किडनी डिसीज या लोकांना हा जर तुम्ही रेग्युलरली वापरला, जास्त प्रमाणात वापरला तर खूप त्रासदायक ठरणार आहे. तर मॉडरेशन इज द की. कमी प्रमाणात वापरा, कधीतरी तोंडाला चव येण्यासाठी बदल म्हणून वापरला तर चालेल. कारण हा सोय सॉस शरीरात जाऊन जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा एक रसायन सिक्रीट करतो किंवा बनवतो आणि तो अँटी इन्फर्टिलिटी देखील सिद्ध झालेला आहे. म्हणजे तुमच्या इन्फर्टिलिटीलाही हा अफेक्ट करेल जर तुम्ही हा जास्त दिवस वापराल. तर तुमची किडनी, हार्ट डिसीज आणि हेल्थ ऑफ हेअर, स्किन आणि आई जर चांगलं ठेवायचं असेल तर कोरियन फूडच्या मागे न लागता आपला भारतीय आहार नक्की स्वीकारा.